सभापतीची बैठक होती नवीन नाशिकची. बैठक चालू असताना प्रभाग क्रमांक 25च्या नगरसेविका नाईकताई आणि मटेलेताई यांनी आंदोलन केलं आणि मटेलेताई ह्या सभापतीच्या दालनासमोर गेल्या आणि आपली खरी महानगरपालिकेची पद्धत आहे, सभापती कधी खुर्चीवरून उठत नाही, परंतु नवीन सभापती असल्याकारणाने त्यांना कुठला अनुभव नाही. तर बिचाऱ्यांना मी सांगितलं का तुम्ही सभापती आहे, डायसवरून तुम्ही उठायचं नसतं, खुर्चीवर बसायचं. मी एवढं फक्त सभापतींना मी बोललो. परंतु हे अतिरेकीमधला असलेला हा सलीम कुत्ताचा मानकरी नगरसेवक झालेला, यांनी डायरेक्ट मला सभागृहात शिवीगाळ केली आणि त्या शिवीगाळावरून आमच्या दोघांच्याही तिथं अंतर्गत शिवीगाळ झाली. हे सभागृह हे अतिशय संवेदन सभागृह आहे, इथं शिवीगाळ केली नाही पाहिजे, परंतु आरेला कार्य होतच. आणि त्या ज्येष्ठ नगरसेवक ते स्वतःला संबोधले जातात, त्यांनी भान ठेवलं पाहिजे बोलताना. परंतु माझ्याकडनं चुकी झाली, शिवीगाळ झाली तिथे, परंतु मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून तिथून निघून आलेलो आहे. असा प्रकार आज तो घडलेला आहे. मीही माझ्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो. कैद्यामध्ये निवडणूक काळामध्ये अशा गोष्टींना आणि अशा याला फार महत्त्व दिलं जातं. गेल्या 4-5 वर्षानंतर ही प्रभागाची सभा पहिल्यांदा होते. 2022 मला वाटतं फेब्रुवारी 2022ला आपली मुदत संपली आणि त्यानंतर या सभागृहामध्ये कुठली सभा झाली नाही. आज ही पहिली सभा आहे. निश्चितपणाने या सभेमध्ये सन्माननीय सदस्यांची कामं व्हावी ही राष्ट्र अपेक्षा असते आणि अधिकारी तो प्रयत्नही करतात. मी म्हणत नाही ते काम करणार नाही किंवा करत नाही, कामही करतात. कामाच्या वापामुळे ताणतणावामुळे काही कामं होतात, काही कामं राहून जातात. माझ्या प्रभागात कविताताई आणि साधना मंडळींनी मुद्दा छान लागला की ड्रेनेजची समस्या सिडको परिसरामध्ये फार दिवसापासून भेडसावते. ड्रेनेज लाईनमधनं पाणीपुरवठा लाईन टाकलेली आहे.